तुम्ही ज्या मजल्यावरती फ्लॅट बघताय तो मजला मुळात मंजूर बिल्डिंग प्लॅन मध्ये आहे की नाही। बिल्डिंग सुंदर दिसते, फ्लॅट सुद्धा आवडला, पण जर तो मजला अनऑथराइज्ड असेल तर उद्या तो पाडण्याचे आदेश येऊ शकतात कॉर्पोरेशन कडून। एका खरेदीदाराने चांगल्या किमतीत वरच्या मजल्यावरचा फ्लॅट घेतला आणि थोड्या वर्षानंतर कळालं की तो मजला मूळ सँक्शन प्लॅन मध्ये नव्हताच, तो नंतर बेकायदेशीरपणे वाढवला गेला होता आणि त्याविरुद्ध कारवाईची ऑर्डर आली आणि तो मजला पाडावा लागला। या संदर्भातील 5 पॉइंट। पहिला पॉइंट, मंजूर बिल्डिंग प्लॅन मागा आणि तपासा। म्युनिसिपल कॉर्पोरेशन कडून आलेला मंजूर झालेला बिल्डिंग प्लॅन मागा आणि त्यात तुम्ही घेत असलेला मजला दाखवला आहे का हे स्वतः तपासा। दुसरा पॉइंट, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मधली मजल्यांची संख्या बघा। ज्यावेळेला तुम्ही ताबा घेता त्यावेळेला ऑक्युपन्सी सर्टिफिकेट वर नमूद केलेली एकूण मजल्यांची संख्या आणि प्रत्यक्ष उभी असलेली इमारत यांची तुलना करा। तिसरा पॉइंट, प्रॉपर्टी टॅक्स रेकॉर्ड मधून पडताळणी करू शकता। म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या प्रॉपर्टी टॅक्स रेकॉर्ड्स मध्ये त्या मजल्याची नोंद आहे का हे विचारून घ्या। चौथा पॉइंट, जर तुम्ही रिसेलचा फ्लॅट घेत असाल तर शेजारच्या फ्लॅट धारकांकडून तुम्ही माहिती घ्या। त्या बिल्डिंग मध्ये आधीपासून राहणाऱ्या लोकांशी बोलून इमारतीचा इतिहास किंवा कोणता वाद आहे का हे समजून घ्या। पाचवा पॉइंट, रेराच्या वेबसाईट वरती सुद्धा तुम्ही हे चेक करू शकता। शक्य असल्यापूर्वी फ्लॅट घेण्यापूर्वी प्रोजेक्टचा रेरा नंबर टाकून त्याचे सँक्शन प्लॅन रेराच्या वेबसाईट वरती तपासा। तुम्ही कधी सँक्शन बिल्डिंग प्लॅन तपासला आहे का? कमेंट मध्ये हो किंवा नाही टाका। मी तुम्हाला अनऑथराइज्ड फ्लोअर चेक करण्याचा गाईड तुम्हाला डीएम स्वरूपात PDF स्वरूपामध्ये पाठवतो।